ज्यांच्या घरात गुरुचरित्र आहे त्यांनीही एक चूक कधीच करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रारंभीचे रहस्य. दत्त महाराजांच्या अगाध लीलेचे वर्णन करणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे महात्म्य शब्दातील आहे. अनेक भाविक भक्तांमध्ये या ग्रंथाचे पारायण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र ग्रंथाच्या सेवेत झालेली एक छोटीशी चूक देखील तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकते. अनेक घरांमध्ये गुरुचरित्र असूनही समाधान लाभत नाही, कारण कळत नकळत काही गंभीर चुका घडत असतात. आजच्या या विशेष भागात आपण अशाच एका मुख्य चुकीबद्दल बोलणार आहोत, जी चुकूनही कोणाकडून घडू नये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा भाग तुमच्या भक्तीचा मार्ग पूर्णपणे बदलून टाकेल. चला तर मग जाणून घेऊया त्या एका महाचुकीचे गंभीर रहस्य. भाग 2. ग्रंथाचे पावित्र्य आणि स्थान. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ घरात असणे म्हणजे साक्षात दत्त महाराजांचे वास्तव्य असणे होय. पण आपण या ग्रंथाला ठेवतो कुठे? अनेकदा घाईत आपण हा ग्रंथ इतर पुस्तकांसोबत किंवा कपाटात खाली ठेवतो. ही पहिली मोठी चूक आहे. गुरुचरित्र कधीही उघड्यावर किंवा धुळीत ठेवू नये. या ग्रंथासाठी स्वतंत्र देव्हारा किंवा रेशमी वस्त्र असणे अनिवार्य आहे. ग्रंथाची उंची आपल्या हृदयाच्या स्तरापेक्षा वर असावी. जर तुम्ही ग्रंथाला योग्य सन्मान दिला नाही तर त्याची सकारात्मक ऊर्जा घरात खेळत नाही. ग्रंथाचे स्थान हे तुमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे, हे कधीही विसरू नका. भाग 3. पारायणाची घाई नको. अनेक भक्त केवळ फळ मिळवण्याच्या इच्छेने गुरुचरित्राचे 7 दिवसांचे पारायण सुरू करतात. नियमानुसार 7 दिवसात 52 अध्याय वाचणे हे कठीण कर्म आहे. येथेच दुसरी चूक घडते. वाचनाची घाई, शब्दांचे उच्चार स्पष्ट नसणे, केवळ पाने उलटणे आणि मनाचे एकाग्र न होणे यामुळे पारायणाचे पूर्ण फळ मिळत नाही. दत्तगुरूंना तुमच्या वाचनाचा वेग नको, तर तुमच्या मनातील भाव हवा असतो. घाईत वाचल्यामुळे ग्रंथातील गूढ अर्थ समजत नाही. लक्षात ठेवा, घाईने केलेले पारायण हे केवळ शारीरिक कष्ट ठरते, आध्यात्मिक आनंद नाही. संयम हीच खरी भक्तीची पहिली पायरी आहे. भाग 4. आचारातील अशुद्धता. गुरुचरित्र घरात असताना आचारातील शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते. पारायण काळात किंवा ग्रंथ घरात असताना मांसाहार, मद्यपान किंवा परनिंदा करणे ही तिसरी सर्वात मोठी चूक आहे. अनेक जण ग्रंथ वाचतात, पण त्यांचे आचरण मात्र दत्त संप्रदायाला धरून नसते. घरात कलह, खोटं बोलणे किंवा इतरांचा अपमान करणे यामुळे ग्रंथातील सात्विकता कमी होते. दत्तगुरू हे स्वच्छतेचे आणि शिस्तीचे प्रतीक आहेत. जर तुमचे विचार आणि आहार शुद्ध नसेल तर ग्रंथाची शक्ती तुमच्या घराला संरक्षण देऊ शकत नाही. अंतर्बाह्य शुद्धता पाळणे हाच गुरुचरित्राचा खरा सन्मान आहे. भाग 5. ब्रह्मचर्य आणि नियम. पारायणाच्या 7 दिवसात ब्रह्मचर्याचे पालन करणे अनिवार्य आहे. केवळ शरीरानं नाही तर मनानेही वासनांपासून दूर राहणे आवश्यक असते. अनेक भक्त पारायण करतात, पण मनातील विचारांवर ताबा नसतो. ही चूक पारायणाचे तेज नष्ट करते. तसेच पारायण काळात जमिनीवर झोपणे, बाहेरचे अन्न न खाणे आणि मौन पाळणे याला विशेष महत्त्व आहे. जे लोक हे नियम पाळत नाहीत त्यांना पारायणाचा अनपेक्षित अनुभव येत नाही. नियम हे तुम्हाला शिस्त लावण्यासाठी असतात. जर तुम्ही नियमांचे उल्लंघन केले तर तुम्ही गुरुतत्वापासून दूर जाता. श्रद्धेसोबतच नियमांचे कठोर पालन करणे
हीच खरी सेवा होय. भाग 6. दिवा आणि नैवेद्य. पारायण सुरू असताना अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे, पण अनेकदा दुर्लक्षामुळे हा दिवा विझतो. ही एक मोठी चूक मानली जाते. अखंड दीप हे तुमच्या जागृत भक्तीचे प्रतीक असते. तसेच रोज दुपारी किंवा संध्याकाळी दत्तात्रेयांना सात्विक नैवेद्य दाखवणे आवश्यक आहे. नैवेद्यात कांदा, लसूण विरहित पदार्थाचा वापर असावा. काही लोक केवळ स्वतःचे जेवण करतात, पण भगवंताला नैवेद्य दाखवायला विसरतात. गुरुचरित्र वाचन म्हणजे तुम्ही साक्षात गुरूंना पाहुणे म्हणून बोलावणे आहे. त्यांचा योग्य पाहुणचार न करणे ही तुमच्या भक्तीतील मोठी उणीव ठरू शकते. म्हणूनच वेळ आणि नैवेद्य पाळा. भाग 7. ग्रंथाचे दान आणि गुप्तता. श्री गुरुचरित्र हा अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली मानला जातो. या ग्रंथातील काही अनुभव किंवा पारायणाची पद्धत प्रत्येकाला सांगत सुटणे ही 7वी चूक आहे. आपली साधना नेहमी गुप्त ठेवावी. काही लोक जुना झालेला किंवा फाटलेला ग्रंथ विसर्जित न करता तसाच ठेवतात किंवा चुकीच्या ठिकाणी दान करतात. ग्रंथाची विटंबना होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येक दत्तभक्ताचे कर्तव्य आहे. जर ग्रंथ जीर्ण झाला असेल तर त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करावे. आपली भक्ती ही प्रसिद्धीसाठी नसून आत्मिक शांतीसाठी असावी. गुप्तता राखल्याने साधनेचे बळ अधिक वाढते, हे लक्षात ठेवा. भाग 8. केवळ स्वार्थासाठी वाचन. बऱ्याचदा लोक संकटात सापडले की गुरुचरित्राचे पारायण करतात आणि काम झाले की ग्रंथाकडे दुर्लक्ष करतात. स्वार्थी भक्ती ही एक मोठी चूक आहे. दत्तगुरू हे माऊली आहेत. त्यांना मुलाचा केवळ स्वार्थ नको असतो. जर तुम्ही केवळ इच्छापूर्तीसाठी ग्रंथ वाचत असाल तर तुम्हाला तात्पुरते फळ मिळेल, पण कायमस्वरूपी कृपा मिळणार नाही. निस्वार्थ भावनेने केलेले वाचन हे कोट्यानुकोटी पटीने जास्त फळ देते. ग्रंथाचा अभ्यास करा, त्यातील कथांमधून बोध घ्या आणि आपल्या जीवनात बदल घडवा. केवळ मागण्यासाठी ग्रंथ उघडू नका, तर गुरूंच्या सहवासासाठी तो वाचा. भाग 9. संकल्प आणि सांगता. पारायणाची सुरुवात करताना संकल्प सोडणे अत्यंत महत्त्वाचे असते. संकल्प न सोडता वाचन करणे ही 9 क्रमांकाची चूक आहे. संकल्पाशिवाय केलेल्या कृतीला दिशा नसते. तसेच पारायणाची सांगता करताना ब्राह्मणाला भोजन किंवा गरजूंना दान देणे आवश्यक आहे. अनेक जण 7 दिवस वाचतात आणि 8व्या दिवशी काहीही न करता पारायण संपवतात. सांगता विधीशिवाय पारायण पूर्ण मानले जात नाही. पारायणाच्या शेवटी क्षमा प्रार्थना करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. वाचनात काही चूक झाली असल्यास गुरूंकडे माफी मागावी. नम्रता हीच तुमच्या पारायणाची खरी पूर्णाहुती असते, हे सदैव ध्यानात ठेवावे. भाग 10. महिला आणि गुरुचरित्र. श्री गुरुचरित्राबाबत वाचनाबाबत महिलांच्या मनात अनेक शंका असतात. शास्त्रानुसार महिलांना काही विशिष्ट दिवसात ग्रंथाला स्पर्श करणे किंवा पारायण करणे टाळावे. ही चूक झाल्यास दोष लागतो असे मानले जाते. परंतु इतर वेळी महिला श्रद्धेने ग्रंथाचे श्रवण किंवा वाचन करू शकतात. काही लोक स्त्रियांना पूर्णपणे प्रतिबंधित करतात. ही सुद्धा एक चुकीची समजूत आहे. फक्त शुद्धता महत्त्वाची असते. महिलांना मासिक पाळीच्या नियमांचे पालन करून ग्रंथाचा आदर राखणे गरजेचे आहे. योग्य माहिती घेऊन आणि आचार पाळून केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही. दत्तगुरू सर्वांचे आहेत. भाग 11. सर्वात मोठी ती चूक. आता आपण त्या सर्वात मोठ्या चुकीबद्दल बोलूया जी 90% लोक करतात. ती चूक म्हणजे अविश्वास. ग्रंथ वाचताना मनात शंका असेल की हे खरंच होईल का, किंवा या कथा खऱ्या आहेत का. ही सर्वात मोठी चूक आहे. संशयी मनाने केलेली भक्ती कधीच फलद्रूप होत नाही. गुरुचरित्र हा श्रद्धेचा विषय आहे, तर्काचा नाही. जर तुमच्या मनात पूर्ण विश्वास नसेल
तर तुमचे सर्व प्रयत्न शून्य ठरतात. म्हणूनच जे काही कराल ते पूर्ण शरणागतीने करा. दत्तगुरू माझे रक्षण करतीलच हा ठाम विश्वास ठेवा. तुमच्या या विश्वासाच्या बळावर अशक्य गोष्टी शक्य होतात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.